पूज्य शांती ब्रह्म सद्गुरु संत मोतीराम महाराज की जय। वाचा बोला सर्वाशी आग जन्मा ब्राह्मण कुलशील सगुण गुण वेदशास्त्र संपन्न आली आपण पूजावा। काम कोणतं करा, कर्तव्य केल्याशिवाय घडत नाही सूर्य। मग कोणतं काम करा? सगळ्या जगामध्ये प्रसिद्धी कुणाची आहे, महत्व कुणाचं आहे, सेवा कुणाची करा? जीवाला ब्राह्मणाची। सर्वाशी आग्र क्रमा ब्राह्मण कुळशील येत सगुण असला तर त्याचं येत। तुम्ही निघाले का आनंद? निघाले? थांबा थांबा बाबूला बोलू द्या। ओ मामा तू बाबूरावला बोलवा, जा जा ती दोघे चालीत वाटते। भक्त श्रीराम भजनिरत भगवत पूजीने पूजा करीत तोची संत सर्वज्ञ। हो लक्षात घ्या, तुमचं काम काय आहे? माणसाने कर्तव्याने देव मिळत असतो, पण काय केल्यावर मिळतंय हे महत्वाचं आहे। म्हणून येत असल्या प्रकारचा सेवा करा तुम्ही। कोण म्हणतोय देत असल्या प्रकारचं? मारुती रायला भरत म्हणतो बोला ज्ञानी आत्मा विश्वाचा भगवंताची साचा त्याशी पूजितो दैवाचा परमार्थाचा जलभागी। महाराज ज्ञानी पुरुष जो आहे तर विश्वाचा आत्मा आहे। ज्ञानवंत माणूस जो आहे तो महाराज देवरूप आहे, देवरूप आहे। ध्यानात ठेवा, दिसायला माणूस परंतु देवाचा अवतार आहे ते। कोण म्हणायला लागलेले जे त्याला भरत म्हणतात आणि जे मारुती राहायला बोलाले बोला त्याचे करील जो उपेक्षण तो महादुःखे दारुण वा भोगी कल्पांत पूर्ण उर्धव गमनाशेना। हा त्याला जर कोणी उल्लंघन करीत असेल तर त्यातूनच पाप घडतं महाराज येतात। आणि म्हणून येत असल्या प्रकारचा भगवान परमात्म्याच्या भक्ताची सेवा घडली पाहिजे। कोण सांगू लागलो? भगवान बोलू लागले भरत महाराज मारुती राहायला धर्म अधर्म सांगू लागले बोला भजन भक्तीचे केवळ हृदय श्रीरामाचे सभायाभ्यंतर साचे निश्चयाचे राम भजन। महाराज इथं एक गोष्ट आहे, माणसाच्या जीवनामध्ये धर्म कर्म म्हणजे धर्म कर्माचं प्रतीक भजन आहे। गेले का ते पोरं? हा द्या ना, द्या नारळ द्या दोन। चला ज्ञान तरी अत्याद्भुत जग ब्रह्म रूप देखत ब्रह्मानंदे सदा डुलत ब्रह्मभूत कपिनाथ। दिसते वस्तू देव दिसली पाहिजे। नामदेवाला चंद्रभागेच्या म्हणतात कुत्रा दिसला, कुत्र्यात पांडुरंग दिसला, तुपाची वाटी घेऊन नामदेव मागे लागला। हाती घेऊन घृत वाटी नामाला दे स्वाना पाठी उभा उभा ऋषिकेशी कोरड्या रोट्या कैसा खासी। महाराज मारुती आहे तसं दिसणारी वस्तू देव दिसली पाहिजे। कशाने दिसते? चष्मा लागला पाहिजे तसा। हे समजतंय श्री वासुदेव सगळ्या रुक्मिणी सारख्या माय बहिणी दिसल्या पाहिजे। अहो ही जे पराकोटी आहे ही परीक्षा आहे संताची। बोला पुढे ऐशी ऐशी दे कोण दोन करी पूजन नमन तो महापापी पूर्ण राम दर्शन। अरे योगाला घडत नाही तर पाप आहे। आलं का लक्षात? योगाला माणूस जन्म मिळालाय देवाचं भजन घडलं नाही पाप। नामाशिवाय तो नर पाप पाप करावं लागत नाही, आपण होऊन घडत असते पाप। लक्षात ठेवा, भजन करू वाटत नाही पाप आडवं येते, ध्यानात ठेवा। आणि म्हणून याच्याकरता तुझ्यासारखा साधू माझ्या घरी आला। आता मला जर सेवा करण्याचा योग नसेल तर माझ्या जीवनाला काय काढी लावायची? काय करायचे? मनुष्य जन्म होऊन महाराज धर्म जर घडत नसेल तर अरे धर्म तयाशी घडे रे ज्याशी अनुकूल भार। आणि धर्म करण्याकरता बायको आपल्यासारखी असली पाहिजे। नाहीतर कित्येक माय बहिणी अशा असतात कोरभर भाकर खाऊ देत नाही तर वाढू काचा देतील।
भिकाऱ्याला वर देते काय? राम साधूची रट्टी राम साधूची गाठी राम साधूची पोटी सज्जन भेटी राम देव भेटला तर साधूच्या दर्शनाने भेटेल. देवाची ओळख झाली तर सत्कार मानव होईल. या प्रमाणाने प्रत्यक्ष जीवाला देव भेटत नाही. कारण जीव आणि देव तुम्हाला सांगतो आधी आणि पिसा दोरा स्वावा कसा. तांबडे लाल खैराचे इंगळ खैराचे सुताची दोरी त्याच्यात ओवून माळ करायला. सुताची दोरी टेकली की ती जळून सगळी. खैराच्या इंगळाची सुतामध्ये माळ होईल का? तस जीवदशेत अडकलेल्या लोकांना देवाचं दर्शन होईल का? मग देवाच्या दर्शनासाठी जीवानं काय करावं? धर्मावर आवडून राहावं. आणि धर्म 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 म्हणजे हे दुसरा धर्म नाही. जैन धर्म महाराज हिंदू धर्म हे नाही. धर्म म्हणजे याचा स्वभाव गुण असला पाहिजे. मिरचीचा तिखटपणा हे मिरचीचा धर्म आहे. गोडपणा हे गुळाचा धर्म आहे. तसं माणसाला भजन करणे हे धर्म आहे. म्हणून भजन केलं पाहिजे. तसल्या प्रकारे आमच्या नांदेडमध्ये 3 बायकांनी शक्त्या केल्या. 3 बायका लक्षात ठेवा. फरांदेनगरला पोथी केलो. 3 जणींना आपलं स्वतःच रामायण वाचलं. आता इथं आमच्या गावात उषाताई वाचते रामायण घेत असल्या प्रकारे. अरे हिम्मत पाहिजे. हा जांभळी आली रामायण म्हणणार राम म्हणणार मेलो 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 म्हणाले. राम साधूची रट्टी राम साधूची गाठी राम राम साधूची पोटी सज्जन भेटी राम भेटी. साधू भेटला की देव भेटल्याचं भाग्य होत आहे बर का. साधूच्या भेटीत साधूच्या गाठीत साधूच्या गोष्टीत देव आहे महाराज. संतांच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती नाही बाबा. असल्या प्रकारचा घर कोण म्हणतोय? भरत म्हणतोय मारुती तुम्ही साधू आहात माझ्या घरी आला. आता मला इथं काही सेवा घडली पाहिजे. बोला राम साधूची भक्ती राम साधूची राम राम साधूची भक्ती श्रीराम प्राप्ती सत्संगे. देव भेटला तर संतांच्या संगतीत भेटेल बर का. संत संगती विनादान बर का येतात नाही देव भेटत येत. हा याच्याकरता आधी संत भेटला पाहिजे. त्यावेळेला साधूच्या सेवेनं देव भेटत असतो. ध्यानात ठेवा. असल्या प्रकारचं ज्ञान मारुती राहायला कोण सांगायला लागलेले आहेत? भरत म्हणतो तुम्ही घरला आला आणि मला सेवा घडू द्या. बोला राम सत्संगात उडला राम सत्संगात विकला राम राम सत्संगाला राम राहिला. संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पंथे. संत भेटले तरच राम भेटेल. आंब्याला मोहर आला तरच फळ येईल. मोहरच आला नाही फळ कसं येईल? लक्षात ठेवा. तर साधू भेटला नाही आणि साधू साधू काय सद्गुण अंगात असले पाहिजे तेव्हा भगवंत भेटतो येतो असल्या प्रकारे. हो बोला भक्ता सबाय श्रीरामराव कपी स्वय भक्त राहू भाग्य भेटला असं पाहू. भाग्य पाहू केवढा मी किती नशीबवान आहे मी. अरे योगा योगानं डोंगर घेऊन जाता वेळ माझ्या आश्रमामध्ये तू आलास मारुती. वानराच्या वेशामध्ये संत आहेस. भाग्यानं मला तुझी माझी भेट झाली. संत भेट होती आजी मज त्याने मी झालो चतुर्भुज. साधू भेटायला भाग्य लागतं पुण्य लागते मामा. हो साधू भेटायला हे रिकामराणी माणसं पकड भेटतात. काय म्हणतात सुना आहे का? हो तंबाखूला सुनाच नाही ते जोरसा. आई कोणी भरताचे उत्तर हनुमान झाला चिंता तुर. भरतान मुनी सत्वर भरतानं सापडा घातलं उमळा फराळ करून जा. मारुतीची टेन्शन वाढलं. काय करावं म्हणलं आता एकंदर महाराज काही गोष्टी ध्यानात ठेवा. मी मार्तळ्याला गेलो. मार्तळ्याला मामाकडे तिथं गजानन महाराज आले होते काळ्याचे. गजानन महाराज काय म्हणले आम्ही झोपलो होतो आणि मामाला काय म्हणले मामा सकाळी उठून मला दूध प्या म्हणू नका. कारण दूध प्या जर कोणी म्हणलं तर ते पिल्याशिवाय नाही तर पाप लागते. दूध पिला गेला इतका नाजूक आहे धर्म.
लक्षात ठेवा. आणि म्हणून मारुतीचं टेन्शन वाढलं. काय म्हणून? मारुती चिंतातूर झाली. या भरताच्या आग्रहाला मी काय करू, मला वेळ नाही. डोंगरावर औषध हे दुखलं तिथं पडले. रामाच्या मांडीवर त्याची मान आहे दुखण्याची. आता ती घंटाभरात जीव जायासारखा आहे. याच्या करता भरत महाराज मारुती चिंतातूर आहे. काय म्हणतो? श्रीरामानुजा तुझे वचन सर्वता अनुलंघित पूर्ण संकोचित अनुज म्हणजे धाकटा भाऊ. तुम्ही रामाचे धाकटे भाऊ आहात. तुम्हाला कळलं पाहिजे मी रामाचा सेवक आहे. तुमच्या भावाला औषध मिळालं मग तुमच्या कामात तुमचं काम करतोय. तुम्ही आडवही आहोत आमच्या की तुम्ही मदत करा आम्हाला. तुम्ही मदत करा कारण काम तुमचं आहे, भाऊ तुमचा आहे. असल्या प्रकारचं समजघात मी मारुती राहिली. काय म्हणतो? मित्र पडला विसरण्या नाही घेतले जीवन येते मी करिता भोजन तेची दूषण राम भजन. कोमात गेलेले लक्ष्मण. रात्रपासून लक्ष्मणाच्या तोंडात पाणी नाही. कालपासून भगवान रडायला लागले वादळा सहित. समुद्र पडला विसरणे नाही घेतले जीवन. आणि मला इथं पंगत धरू मी तुमच्या इथं इथं फळमुळ शेप अनार खाऊ. कोण म्हणाले मारुती राय? बोला. श्रीराम बैसला संचित वानर बार शोका कुलित विभीषण दुखे तळमळीत. लक्ष्मणाच्या मांडीवर घेऊन डोकं धरून राम बसलेले. गडा 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 रडायला लागलेले. विभीषण चिंतातूर आहे. वानराच्या तोंडात पाणी नाही. सगळी वानर रात्रभर रडायला लागलेत महाराज इथं. आणि मी इथं येऊ तुमच्या इथं? कोण म्हणाले मारुती राय? बोला. स्वामी भरता विनंती ऐका मद द्यावे चरणोदक संभावना सकल कथेची देख पावनी. लक्षात घ्या. एक ऐकता का माझं? तुमच्या पायाचं घेतं तीर्थ मला द्या आणि 2 तीर्थ महाराज येत तुमच्या पायाचं पाणी येईल आणि मला घेतं जेवढ्याचा फळ मिळेल. कोण म्हणाले? भरता मारुती राय म्हणाला संभावना मिळाली पाहिजे. बोला. तुझे चरणात तीर्थ जेता विजय होईल सर्वता सोमित्रा उठून तत्वता लंका नाता. एक गोष्ट आहे संताच्या पायाचं पाय धुवून पाणी घेतलं तर महाराज तर सगळं पाप निघून जातं. ही ताकद आहे संताच्या पायामध्ये. कोण म्हणतो? मारुती राय म्हणतात भरता तुझं तीर्थ दे पायाचं. मला घेत सगळं भेटलं त्याच्यामध्ये आलं घेत. बोला. रामाचं राज्य प्रस्थापित करीन. रावणाला मारीन. सीतेची कष्टरी बेडी तोडीन. नवग्रहाच्या पायऱ्या तोडीन आणि 33 कोटी देवाचा उद्धार करीन. कशात ताकद आहे सोयऱ्या? तीर्थात ताकद आहे देवाच्या पायाच्या. साधूच्या पायाचं तीर्थ घेतलं तर मनातले संकल्प सिद्धीला जातात. ध्यानात ठेवा ही ताकद आहे त्याच्या पायातल्या तीर्थाची. म्हणून मारुतीला ज्ञात होतं. मारुतीनं पायाचं तीर्थ मागितलं. जेवाय नको मला फक्त तीर्थ द्या. बोला. माता तव भरत म्हणे मागुता काही विनवीन कपिनाथा ते तत्वता ऐकावे. भरतानं पुन्हा एक देत प्रस्ताव मांडला. मला एक विनंती करायची मारुती राय तुम्हाला. मारुती राय म्हणले बोला. तुम्ही आमचे मालकाचे भाऊच आहात. माझं काय मालकाचे भाऊ काय? आम्हाला तुझं नाही. काय तुम्हाला म्हणायचंय? बोला. श्रीराम दर्शना चित्त बहुत झाले उत्कंठित आज्ञेस्तव आलो येत काही मत चाले ना. हो महाराज रामचंद्र प्रभू वनवासात गेले. मी इथं बसलो 14 वर्ष झालं रामाचं भजन करतो. माझं मत काही चालत नाही. भगवान परमात्म्याची भेट होत नाही. कोण म्हणतोय येतच त्या प्रकारचा? भरत म्हणतोय मारुती रायला बोला. बाण तुझं सवे देईन त्यावर करी आरोहण माझे जीचे. श्रीराम आपण करावे. मी तुम्हाला विनंती करत नाही. तुम्ही आता औषध घेऊन कवाला असाल. मला लघुरामायण सांगून समाधान केलं. तुमच्या पुढे मी बाण टाकतो. भरतानं बाण काढला आणि बाण टाकला. याच्यावर डोंगरा सहित बसा बाणावर.
असा जोडून घरपोच नेऊन सोडतो तुम्हाला शिवलांच्या पर्वतावर. घरपोच नेऊन सोडतो म्हणाला, तिकीट नाही काही नाही. हा ही ताकद आहे. मारुतीराने डोंगर उचलला आणि भरतानं डोंगरासहित मारुतीराला बाणावर उभे राहिलं. बाणावर उभे केलं असा डाव्या पाया हातानं बाण उचलला, उजव्या हातानं लावून देत अयोध्येपासून लंकेत बाण मारला, जाग्यावर नेऊन सोडलं. किती ताकद असेल. आयशे बळ नाही. आम्हाला तर मला दळणाचं टोपलं उचललं. तू कृपाळू श्रीराम भक्त मनोगता रक्षावे. लक्षात घ्या, मनोरथ माझं जे रक्षण कर. कृपावंत आहात तुम्ही. मी तुम्हाला विनंती करतो, बाणावर बसा, नेऊन सोडतो. कोण म्हणालाय? भरत बोला. श्रीराम नाम स्मरता तुझं सर्वता जाणून माझ्या मनोगता वचनार्था संपादे. एक गोष्ट करा, माझ्या मनात इच्छा परिपूर्ण करा. तुम्हाला मी बाण देतो सोबत, बाणावर बसून नेऊन सोडतो युद्धभूमीवर. मला ना म्हणू नका, ध्यानात ठेवा. कोण म्हणतायत? भरत म्हणतात. घर पोच नेऊन सोडण्याची सोय करायची ताकद आहे भरतामध्ये. हो, एकाहून बळीने हो घेत. उगं रामायण घडले काय? एवढं 40,000 ओव्या सामान्य आहे का रामायण? एका कोणत्या दिवस रात्रभर चालते येत पोथी. एक अध्याय चालतो महाराज येतात. सगळून सगळून साखर खाल्यावर गोड लागते. कोण घेतला बोकणा तसा झांडा घेतला बोकणा दाटून घेऊन घेतला आणि लोकांना सांगायला या वर्षीची साखर सपक आहे म्हणला. ऊसाची वाढच झाली नाही. येडपटास खायचं कळालं का? आणि साखर तोंडात ठेवल्यावर म्हणजे लाळ नावाचा पदार्थ देण्यात देवानं. त्या लाळमध्ये घोळली पाहिजे तवा गोड लागती बापू. आय कोणी भरत वचन हनुमंत विस्मया आपण कोण उल्लंघी तुझे वचन म्हणून चरण नवल वाटलं मारुती राहायला. म्हणजे ठीक आहे, तुम्ही जर येऊन सोडतो म्हणता तर द्या तुमचं चरण तीर्थ. मारुतीरायाने महाराज मान्य केलं. हनुमान तयार झाले मदत घ्यायला. कोणाची? भरताची. आपली आपल्याला मदत घ्यायला आभार नाही. माईनं लेकराला कडीवर घेतलं तर आभार नाही. आणि लेकरानं माईला बोट धरून उठते का माय म्हणलं तर आभार नाही. का? रक्ताचं दूध करून पाहिजे तिने तुम्हाला. तुमची टाळ भरली मला तिने. आओ बोला. वाचेसी पडले मामून राहिला दोन्ही कर जोडून दोन्ही हात जोडले. येरे सजुनिया गुलाशी ती बाण लाविला. बाण टाकला भरतानं. नीट आहे का? भरताना असा बाण टाकला. मारुती डोंगरासहित बाणावर बसला. काय? आणि भरतानं मारुती आणि डोंगर एका हाताने उचलला डाव्या हातानं आणि धनुष्याला बाण लावून सोडला. महाराज येतं बाण मारुतीरायला घर पोच नेऊन सोडलं. हा, याला म्हणतात सोय. नाहीतर महाराज मावशी घरला आली की दररोजातून त्या पोराला शिकवायली. मावशीला टाटा म्हण, टाटा म्हण. टाटा म्हणता येऊ नको मावशी, थोबाड घेऊन तुम्हाला आमच्या इथं. असं हातच्याचं नाव टाटा आहे. टाटाची खून माहिती की तुम्हाला? असं म्हणते का टाटा? येडपट लोक काही करतात. दिवा इझितात की दिवा लावतात वाढदिवसाला. इझितात दिवा इला फुगा फोडा याला टाटा हे करतो. आज माझ्या रामाचा वाढदिवस केला. दिवे लावले होते की इजिले लावले. ध्यानात ठेवा, आपल्या हिंदू धर्माची संस्कृती वेगळी आहे. पाश्चात्य धर्माचं शिकायचं नाही. हो, भुंक तिथे द्यावी. भुंको आपण नाही त्याचे शिकू. भुंकणाऱ्याला भुंकू द्या. आम्हाला त्याचं शिकायचं नाही. आम्हाला आमचा धर्म आहे, सधर आहे, ताकद आहे. दिवा पाजळला पाहिजे, इजला नाही पाहिजे. बोला. चरणाचं पायाचं तीर्थ घेतलं. बाणावर बसले.
भरतानं संधान जोडलं आणि देवाच्या नावाचा एक घोष केला. बाण सुटला राजा रामचंद्र भगवान की गोडी काढून कानाडीवर बैसविला परवडी गुन्हे जोडून धडाडी बाण प्रोडी काना इतका वडिलांना मारल्याबरोबर बाण कोणीकडे गेला माय बोला. करुणिया रामस्मरण भरते सोडी झाली जबान कपी करुणिया रामस्मरण गंगे जबान उचळला. हा असल्या प्रकार सोडल्याबरोबर बाण गेला. अरे हुकत नाही हा चिन्हे मातानं फिरे मातारी बैसले शेजारी गोविंदाच्या देवाच्या शेजारी बसलेले लोक आहेत. देवाच्या सुखाला प्राप्त झालेले आहेत. हे अंगवळी पडलेले सुख यायच्या येत. हा बोला. हनुमान जाता गगनात गगन आवाजे टाकलं की चमचम चमनम चमचम चमनम चमनम चमचम चमनम चमचम बाण चमका लागलाय. डोंगरवरी चमकाला बाणावर मारुती चाललाय. निघाले बसून बाणावर मारुती देत त्या प्रकारच्या भरताच्या बाणावर चला पुढे. मारुतीच्या उजेडाचा असा लख 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 आभाळामध्ये प्रकाश पडू लागला. चालला बाण घेत लंकेकडे. महाराज दुखणं कुठे? सुळांच्या पर्वतावर लंकेच्या बरं का. तिथं दुखण्याला औषध वरी आहे. निघाले बाणावर. गंधर्वाचे गायन सिद्धांचे जय जयकार देवांगणाचे नर्तन कपीचे गंधर्व गाणं गाऊ लागले. नृत्यांगना नाच करू लागलेल्या होत्या. 33 कोटी देवाला आनंद झालेला आहे. मारुती उडान करायला लागलेले आहेत लंकेकडे. औषध चालले महाराज येतात. भरताचा येत असल्या प्रकारचा आणि लक्ष्मण उठणार आहे. आनंदी आनंद होणार आहे. बोला. हा आता मात्र घडलेल्या गोष्टी घडणार आहे. लक्ष्मण उठल्याबरोबर लक्ष आणि मन दोन्ही एका संधानात आले. अभिमान रूपी रावण मरून जातो. वेळ लागणार नाही परंतु नेम साधला पाहिजे सोयऱ्या. नाही तर भेटण्यावानी कोणीकडे मान मारल्यावर जमणार. हा सगळ्याच्या तिकडं तिकडं सोळ्यांची नजर आहे मारुतीवर. बोला पुढे. दिगंत म्हणजे येत असल्या इतका दूर पंथ. आकाश पंथानं मारुती चाललेला आहे. अडचण कोणतीच नाही. हे महाराज येतं जाम होणार नाही रस्ता. वरचा रस्ता येतं काही आडव येणार नाही. निघाले माझे मारुती राय कुठे? लंकेला येत औषध घेऊन. बोला. इकडं रामरायाला घेत चिंता लागली. प्रकरण पलटलं उमराव पाटील. तिकडं मारुती गेले बसून. इकडं राम सचिंत झाले. कपाळ हातावर धरलं. भावाची मान मांडीवर आहे. रात्रपासून तोंडात घास नाही पाण्याचा थेंब नाही. राम रडायला लागले. वानर रडायला लागले आणि प्रश्न निर्माण झाला जीवनात. कापा नये रघुनंदन कापा नये कपिनंदन. काय झाले विघ्न. बर का. राक्षसी छळून मारला का? अरे मारुतीला कोण मारलं का? दगाडेला का? कवापासून गेल्या मारुती का आला नाही? माझा भाऊ उठेल की उजळल काय सांगता येतं. राम महाराज येत त्या प्रकारची आठवण करायला लागले. बोला. कळायला मार्ग नाही. कोण आडवा असेल? रावणाला काय फळी घातली असेल का? आणि माझ्या भावाला इथं उठविण्याकरता मारुतीला अडविला असेल का? राक्षस आले असतील का? मारुतीला युद्धाला उभे राहिले असतील का? काय झालं काही सांगायला मार्ग नाही. कळायला मार्ग नाही. राम प्रभू रडू लागले. डोळ्यातून आसू गळू लागले. बोला पुढे. नाही तर असं झालं असेल का? वाट चुकून दुसऱ्यात वाटलं गेला असेल का? आणि मारुती वेळा झाला असेल का? रस्ता चुकला असेल का? काय झालं? माझा मारुती का आला नाही? भगवान रडू लागले. बोला. गेला पर्वत ठाकीला औषधी ओळखीची वैला की डोळा लागला. नीट पर्वतावर गेला असेल डोळा गेला. औषधी दिसत नसतील. पर्वत दिसू देत नसेल.
आणि तिथंच रुंगून मारुती दौड्याला टेकून बसला तर नसं माझा मारुती का आला नाही. देवाला चिंता लागली. महाराज येत असल्या प्रकारे बोला पुढे. राक्षस कोणी निवले ते तर तिने माया केली बहुता गोन पाडला या म्हणता कपिनाथ विटंबिला. राक्षसाच्या महाराज येत असल्या प्रकारच्या थवेच्या थवे आले असतील, मारुतीच्या आडवे आले असतील, मारुतीसमोर युद्ध केलं असेल आणि मारुतीला घायाळ केला असेल आणि म्हणून का नाही आला असेल. संशय रत्नमाला बरं का असल्या प्रकारची एक आम्हाला विषय होती. का उठता बहुत्वरे कोठे जाता असे तुम्हा देवी पुसती झाली जाणो पुसता ज्ञाता पुढे लपद ठेवी किंवा नारदाला आला तिथं स्वकीय सच्चरिते प्रेमळ गीत तुम्हा हरी हरी ना परिसवश्य करिते. गोड येत आर्य आहे मोरोपंताची. माणसाला शाळ्या माणसं निघाला घराच्या बाहेर एखाद्याला हटकलं कोटं चालल्या तिथे परतून जात असते हटकेलेला. तसं माझ्या मारुतीच्या वाटत कोणी हटकेला असेल का माझा मारुती आला नसेल. काय झालं असेल माझ्या मारुतीला. राम रडू लागले. बोला. तो नवी राक्षसाशी ना कळे सर्वता मायाशी जिंतून माया राक्षसी निजकार्य असे लादे. सगळे राक्षस एकवटले असतील माझ्या मारुतीला मारायला धावले असतील पण नाही छे नाही छे. राक्षसाला मारुती ऐकत नाही. लक्षात ठेवा. येत किती जमले उंदर मांजर ऐकत का त्या नाही ऐकत. तसला माझ्या मारुतीला छे. राक्षसाची काय मारली आमच्या मारुतीच्या पुढे यायला. बोला पुढे. औषधी ते राखत गंधर्वास्ती तेथ ती देखिला कपिनाथ औषधी घेता घेता पाहिला असेल गंधर्वान. माझ्या मारुतीला आडवे झाले असतील, औषधी घेऊन येत नसतील. काय सांगू महाराज. भगवान चिंतातूर झाले. उराव पाटील देवाला चिंता लागली. ध्यान करीत पोथीवर पोथीला सारा राहत ऐकणाऱ्याचा असं ऐकलं पाहिजे. महाराज येत आता उजड आले. आता त्याला झोपायचं घेत गुलाबी झोप घेत ते पहाट आपल्या घेत अंगावर घेतल्यानं राहते. इथं शेती राहून 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 फकास झाली माणसं. आता हा बोला. हो न जाणू मारुतीला आडविला असेल कोणतरी. असल्या प्रकारच्या शंका कुशंका रामरायाच्या मनात यायला लागल्या. बोला पुढे. अरे गंधर्वाला माझ्या मारुती ऐकणार नाही. किती घेत असल्या प्रकारचे झाले तर गंधापुढे 1000 लाईट झाले तर सूर्यापुढे कसा चालत. हो याच्याकरता भगवान देत असल्याप्रमाणे एक मन खात्री करावे, एक मन संशय घ्यावे. कुणाचं देवाचं मारुती बद्दल. बोला. 14 सहस्रवण करा 80 सहस्र किंग करा मारिला त्या कुमार. इतिहास घडत असते तुमच्या जीवनात. माझ्या मारुती राणी 16 वर्षाच्या वयामध्ये काटिकेला मारलं राक्षसनीला. सुबाऊ नावाचा राक्षस विश्वामित्राच्या यज्ञात मारला. त्रिशिरा खरदूषण शूर्पणखेचं नाक कापलं, कान कापला. त्रिशिरा खरदूषण तिच्या भावाचा निपात केला. इतकी बाळपणामध्ये ख्याती करणारा माझा मारुती राक्षसाला ऐकल का. असल्या प्रकारचं मन बार द्यायला भगवंताचं. बोला पुढे. आणि त्या राक्षसाच्या पंक्तीक्षणे मारल्या मारुती ते गंधर्व बापुढे किती क्षणे. गंधर्व तुझ्या पुढे काय शिल्लक वर्ग असल्या प्रकारचा. कोण म्हणतो भगवान म्हणायला लागलेला आहे. एक मन म्हणाले का मुलाला नाही, एक मन म्हणाले त्याला काय भेव आहे. मध्यरात्री हनुमान नाही शिवरती रघुपती सचिंत चिंतातूर झाले. अर्धीला तर लुटून गेले. 4 वाजले तरी पण मारुती का आला नाही. बोला पुढे. लक्ष्मण औषधीचे काय कारण अश्रू पूर्ण झाले नाही ना. लक्ष्मण केवी वाचन का माझा लक्ष्मण. माझा लक्ष्मणाला जीवदान मिळेल का. माझा लक्ष्मण या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यातून वाचन का. देव रडू लागले. महाराज भावाची मान मांडीवर घेऊन. बोला. लक्ष्मणा काय केले रणयुद्धात ते सांगितले. शक्ती भेदे शयन केले
माझ्या मोकळीने संग्रामी मला एकट्याला टाकून गेला का रे लक्ष्मणा बाप मरून गेला महाराज राम राम म्हणे भावाच्या आधारावर राहिलो होतो माईनं श्राप दिला बायकोचा पितांबर फेडून घेतला त्या कैकेयीनं आणि महाराज झाडाचे पान नेसविले बायकोला बिन चपल्याची बायको आणि भाऊन घेऊन निघालो काय माझं नशीब असं लक्ष्मणा कोण भगवान रडू लागले महाराज तेवढा देव परंतु नशिबानं त्याला भोगावं लागलं नशीब आपण कुठले कुत्रे करुणी अद्भुत पुरुषार्थ वाचविना शरणागत शक्ती केली प्रतिहत शरणागत तुझा महाराज शक्ती हृदयावर झेलली विभीषणाला वाचविलं शक्तीला पोटाला घेतलं विभीषणाला पाठीला घातलं एवढा तो पुरुषार्थी भाऊ माझा पडला रक्ताच्या ठरवला नाही संधी आली मारुती का उशीर केला असेल भगवान चिंता दूर झाले बोला पुढे शरणागता शरण साधक लक्ष्मणा विद्र दाविले साच करुण शक्ती झेलून आणि हृदयाची सत्य करून दाखवली खरा शरण कोण आहे शरणागता शरण्य मीच एक देवच एक शरण आहे शक्तीला पोटात घेऊन घेतली जागा दिली आणि विभीषणाला पाठीकून घेतलं आधार दिला नाही महाराज येत असल्या प्रकारचा त्याला कमकुवत होऊ दिलं असे महाराज लोक होते येत असल्या प्रकारे आता काय त्याचं त्यालाच पुरी भरली त्याचा तंबाखू सरला की निंदाच्या बायाला म्हणते मंजुळबाई तंबाखू आहे काय तू शक्ती धरली पोटेशी सौमित्रे ख्याती केली आयशी शरणागताशी शरण्य काय शक्ती काय प्रतीती आहे काय ख्याती आहे काय मती आहे काय शक्ती आहे महाराज येत छातीत शक्तीला झेलणं सोपी गोष्ट आहे का अरे जीवा मरणावर टेकलं तरी माग हटत नसतात त्याचं नाव वीर शूर तो तयाशी बोली जे जाणं पाठीशी घालून राखेली ना पार पुण्याला ही त्या घोषणा ऐकणारा नावाचे नाही शूर त्याला म्हणतात छातीची ढाल लावून पुढे जाते संकटाला त्याला शूर जरांगे पाटील शूर आहे महाराज गेलं मुंबईला आता आणखी उपास धरायला लागले कोणासाठी सगळ्या शेतकऱ्याच्या पोरायला नोकऱ्याला गाव जरांगे पाटील हो आहे की मला तुमची असल्या प्रकारचा भगवान सचिंताय बोला विभीषण पहिले शरणार्थी पाठीशी घातला निश्चिती शरणारी शक्ती ते ठेविले त्वरित हृदयाची आपल्या प्रकार शक्ती तुला शरण आली पुढे विभीषण शरण आला दोघांना उदास फिरविलं नाही दोघांना जागा दिली एवढा पुरुषार्थी लक्ष्मणा तू आहेस असा गुणवान माणसामध्ये भगवान वर्णन कराले मोठ्यानं मोठं म्हणावं पाटील तर माणसं मोठे होतात आम्हाला कोण भूत मोठं म्हणाले बायको मोठी म्हणते तुम्ही फारच मोठे वाटता तुम्ही बी मला मोठी वाटते तू पाहिजे मी पाहत होते अरे लक्ष्मणानं जीव जतन महाराज कष्ट केले जीव गहाण ठेवला आणि पुरुषार्थ केला बोला पुढे लक्ष्मणाजवळ हात पिटीत रांडोळी सौमित्रे मालिनी रांडोळी मधकामोनी लक्ष्मणाच्या जवळ बसले छाती बडवू लागले रांडोळी म्हणजे माय बहिणी जशा रडतात तसा मोठ्यानं रडू लागलाय राम रांडोळी या शब्दाचा अर्थ माय बहिणी जसं दुःख झाल्यावर रडतात कसं रडतात माहित का माणसाला लढाय ना माणसं भोंग्याच्या वयाशा महाराज येत आता मी कोणाला सुरावर पोथी काय वाजती महिमा लय सुरावर रडतात सागरे का बंधुरत्ना पण साधिले बाजी रणा निष्ठुर म्हणा करुणी ये माझ्या भावा लक्ष्मणा ये मला एकट्याला सोडून गेलास का रडू लागला भगवान कोणासाठी लक्ष्मणासाठी बोला
माझे अपराध बहुत तू असं मला इथं सोडून दिलं डोंगरामध्ये आणि माझे अपराध झाले. 12 वर्ष लक्ष्मणानं अन्न खाल्लं नाही, 12 वर्ष पाणी पिलं नाही. इंद्रजित मारायचा होता. भगवान म्हणले तुला मी 12 वर्ष खाणं काय म्हणून पुसलो नाही, तू जेवला काय म्हणून पुसलं नाही. माझ्या मनामध्ये आठवण व्हायली लक्ष्मणा. कोण म्हणायला लागले भगवान बोला कष्ट करीचे अनुदिने पोटा फुले बांधून फळे आणून मला फळ देत गेला आपलं पोट बांधून. शीतेला मला नेता आंघोळीला पाणी आणून देत गेला. लक्ष्मणा ये रे लक्ष्मणा. भगवान रडू लागले. बोला पुढे. चरण तुरीची अहोरात्र मित्राने लागे आणि मात्र सावचे रोज पाय धुत गेला, 3दा पाय चेपीत गेला. तू घेत असल्या प्रकारचा चरण 40 अहोरात्र या प्रमाणाची केलेली सेवा. तुम्ही सेवा करा, देवाला बरोबर आवडते बर का. तुम्ही किती बंगले मुंबई पासून नांदेड पर्यंत बांधा, त्याला एका इटकेरीचं घेणं देणं नाही. काहीच नाही. तुमच्या संसाराला भारत नाही ते. हो रावणाचा तेवढा संसार मुर्दाबाद केला की त्यानं सोन्याचे घर होते 7 कोटी. तुमच्या घर असं छटाक घर नाही तर असते सोन. अगं आहेच काय तुमच्याला अर्धा किलोचे मालक तुम्ही. लक्ष्मणा मला तू दिसत नसतील, मला दुःख व्हायला लागलेलं आहे. बोला. लोटांगणी सवेची सावध झाला म्हणे मी भ्रांत काय म्हणे कंदनाला गोनी उठीला. इतकं बोलले रडून रडून हाकून झाले. ध्यान द्या. आणि भगवान परमात्मा देत हातात धनुष्य घेऊन उठून मारायला. आणि महाराज आता मला सगळं गाव घालतो, काय लंकेला जाळून टाकतो. मी देव आहे. माझ्या देतात माझ्या भावाला काय मिळत असेल तर आम्ही काय गोट्या खेळालो का देत असल्या प्रकारच्या. बोला. म्हणे काय झाले ते कवणे न सुमित्रा सकळ बोते सगळ्या जगाला दंड लावील आणि बरोबर लक्ष्मणाला आणून बसवील असल्या प्रकारचा भगवान झाला. काळ काळ रोखलील. काळ काळ म्हणजे सगळ्या जगाला गिळण्याची ताकद निर्माण झाली देवामध्ये. बोला. लक्ष्मण जोपर्यंत पाहणार नाही डोळे उघडून, लक्ष्मणाच्या महाराजाचं ताकद अंगात येणार नाही तोपर्यंत या शरीरातलं पाणी समुद्राला आठवून टाकेल आणि त्या समुद्राला या शरीरात आणून भरेल. लक्ष्मण बोलेपर्यंत मी आहे ते समुद्र आहे. बोला. त्रिभुवनाला कोरड करील अगस्त्य ऋषीनं समुद्र पिला. त्याच्यापेक्षा 1000 पटीनं मी देत असल्या प्रकारचा विराट स्वरूप धारण करतो. समुद्राचं पाणी सगळं शालन करतो येत. हो आणि लक्ष्मणाच्या शरीरात भरतो आणि लक्ष्मणाला सजीव करतो. कोण म्हणाले देव बरं असल्या प्रकारचे हिंमत घेऊन उठून उभे राहिले. देवाला सगळे रूप करता येतात. बोला. मित्राची जीवन श्री आणून देल धड करी तव करी न गोरे बांधारे आप. आप म्हणजे पाणी नावाचा अंश खलास करून टाकेल जगात. थेंब ठेवणार नाही माझ्या लक्ष्मणाच्या शरीरातलं पाणी येत नाही तोपर्यंत. बोला. तेजे तेजे शिशोची ना दव सतेज होय लक्ष्मण अन्यथा मावात प्रेरणा निशेष शोषेन तेजाशे. तेजाला खलास करतो. तेज नावाचं तत्व गेलेलं आहे. त्या तेजाला आणून बसवितो बरं का. सूर्याला दंड लागतो लक्ष्मणाच्या शरीरात. माझ्या लक्ष्मणाच्या शरीरातलं तोंडावरलं तेज गेलेलं आहे. माझा लक्ष्मण निस्तेज दिसायला लागला. जोपर्यंत माझा लक्ष्मण तेजदार दिसणार नाही तोपर्यंत मी घरी मला दम खाणार नाही. बोला. पाणी महाशून्य भरडीन प्राचीन सकळ प्रपंचन जव लक्ष्मणाचा निज प्राण स्वयापन. जोपर्यंत महाराज वारा लक्ष्मणाच्या शरीरात येऊन लक्ष्मणाला जिवंत करणार नाही प्राणवायू तोपर्यंत याला नांदू देत नाही मी वाऱ्याला सुद्धा.
कोण म्हणाला देव म्हणाला रागात आले भगवान बोला शोभवनीची आकाश गोटीन सगळ्याची आकाश सुमित्राचे हृदय आकाश सावकाश हृदय आकाश जोपर्यंत सक्रिय होत नाही तोपर्यंत आकाशाला नांदू देत नाही बोला तमोनिया सकळ देव उडविन त्यांची माव करीती सुमित्राची सावयव केला गवा करीन लक्ष्मण सावध होण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करील भगवान बोलले बोला चांची पोकळी वरण्याची दान तकलोळे जाऊ सुमित्राचे कर्णवे आहार वाळे निघे शब्द जोपर्यंत लक्ष्मणाच्या कानावर ऐकू येत नाही तोपर्यंत मी घेत असल्या कानाच्या दैवतेला नांदू देणार नाही जिथं दिशा कानाची दैवत आहे बोला पाणी पाडून या सूर्याशी कंडोनी उदय आस्ताशी घेणे हिरोनी दाशी नेत्री लक्ष्मणाशी वरीन लक्ष्मणाच्या शरीरात आणून देत असल्या प्रकारचा दिशा नावाची दैवता भरीन लक्ष्मणाचं शरीर सक्रिय होणार नाही तोपर्यंत हा लक्ष्मणाचा भाऊ राम दम खाणार नाही बोला आश्विनी देवधोनी विरोध केला एक गाडी त्याचा कंदरी कणवणे पवित्र राणे ओपिन लक्ष्मणाच्या नाकाचा सुगंध दुर्गंध नावाचा येत असल्या गेला ना त्याच्या बरोबर आणून देईल मी लक्ष्मणाचं सगळं नक्षकाम शरीर सक्रिय होणार नाही तोपर्यंत मी राम दम खाणार नाही असल्या प्रकारची प्रतिज्ञा केली रामाने रागायून बोला वरुणाते गाडीनं गाणं येणे निरस केली रचना गुढी हिरण्याने जाना देवाने सौ गेली महाराज वरुण नावाची दैवतेला असा घाणामध्ये घालतो पिळून काढतो लक्ष्मणाच्या जिभेवर देत चाटायला येतो त्याला महाराज सौ आणतो त्याच्या तोंडाला हे जे तर भगवान म्हणतात मला काही अवघड नाही अरे या दुनियाचं खातं देवाला काय अवघड आहे वायुने मांडली कसं केला सुमित्र त्याचा प्राणांचा करीन सुस्पर्श सुमित्र लक्ष्मणा सावध करी बोला पुढे इंद्रे मांडले बंड निर्णय केले भाऊ बंड दंड टेकुनिया त्याचे तोंड सबळ भुज दंड करीन इंद्राला महाराज येतं या भुजाची दैवता इंद्र आहे बरोबर बाप भुजात ताकद आणण्याकरता इंद्राला आणून बसेल बोला पुढे लक्ष्मणाला घेता अखंड करील देत निश्चित करील हिम्मत वाढवील लक्ष्मणाला सक्रिय करील बोला पुढे रमयाने केला निरोध कुंडला रती स्वानंद त्याचा चिरुनिया बांध अखंड आनंद भरीन आनंद म्हणजे भगवत रूपात जिथे लक्ष्मणाला होत नाही तोपर्यंत दम खाणार नाही बोला हे उपेंद्र चरणती कुंडली गमनागमन शक्ती त्याची लावण्या त्याची उर्मिला पती उठवीन हो लक्ष्मणाच्या हितवी हाल भगवान देत असल्या प्रकारचे रागारुद्र झाले अध्याय जवळजवळ 6वा संपत आलेला आहे 7व्या अध्यायाचे वाचन बाळासाहेब भारसावळे येऊन बसलेले आहेत आम्हाला चिंता नाही आणि सगळं रामायण सांगू शकतो इतकी ताकद आहे आमच्यामध्ये हो आम्ही काय तुमच्यावर हिंगोजवारी नाही काही नाही आम्हाला इथं आमचे मामा 7 अध्याय सांगायचे मला मामाने आशीर्वाद दिले आम्ही नाणारच नाही नाहीतर मला थोडं अगदी डोक्याला ताण पडलेला आहे मला थोडं थंड देता काय हो बोला चंद्रपिला तरी चरण राये उगळे सुमित्राचे म्हणणे देवे मोर्चित करून राहिला लक्ष्मणाच्या मनावरही परिणाम झाला मनाची दैवता चंद्र आहे चंद्राला घेत शासन करील लक्ष्मणाच्या मनात बसवी लक्ष्मण मन प्रसन्न होईल समाधान मन होईपर्यंत लक्ष्मणाला मी घेत असल्या प्रकारचा सोडून देणार नाही माझ्यावर बोला निर्विकल्पपणाने लक्ष्मणाला उठवील बोला ब्रह्मयाने बुद्धी केली मंद उडवी त्याचे ब्रह्मपद सुमित्राचे निर्विकल्प सुंदर शुद्ध स्वरूपा पाव बोध जो करी हो बोला अहंकार केला की ना त्याची सोमार भगवान शंकराला सुद्धा दंड लागेल म्हणले कारण त्याला अभिमान ठेवला नाही माणसानं अभिमान धरला पाहिजे त्याचा धरेला अभिमान आमची शक्तीचा अभिमान धरायचा देवाचा अभिमान धरायचा देवानं मला 100 वर्षाचं आयुष्य दिलं
भजन करायला घेत असल्या प्रकारे त्याचा अभिमान असावा माणसाला. साध्या कामाचा अभिमान तरी जाऊ माणसाने. हे काम आमच्या बाप झाल्यापासून आम्ही करतो त्याचा अभिमान, याचा धैर्य अभिमान करील आपुले जतन. अभिमान या संसाराचा धैर्य जाऊ. चारी माणस म्हैशी मयात 65,000 लागले ह्याचा अभिमान, त्याचा काय अभिमान करायचा. विष्णू येऊन आत्वरित न करी सोमित्रा सावचित तरी तो करीन परिचित सर्वगत देश दडी. बरोबर मी देत ब्रह्मदेवाला शिक्षा लावीन. चला दक्षिणाचे वेदान पूर्ण शोभला रघुनंदन अंतक होऊन काळ झाले. भगवान परमात्मा सगळं सूत्र हातात घेतले हँडवर. आता महाराज घेत सगळं. लक्ष्मण नाही उठला तर दुनिया जाळतो म्हणजे दुनिया जाळतो. मला कोणाशी घेऊ नाही. अरे आम्हालाच नाही तर तुम्हाला कशाला आले. आधी आपली भरलं पाहिजे तर वाहीन देत. खड्डा भरला तर पली पाणी वाहीन. खड्ड्यातच आणखी भरलं नाही. राम प्रभूजे तर काळा इतके कणखर झाले. बोला काळ मांडला युगात लोकपाळ हडबडीत राम होता प्रदाम क्रोधान्वित डोळे जागे प्रलय रुद्र. प्रलय रुद्र म्हणजे महादेवाचा तिसरा ढोळा सुद्धा मिनमिन करू लागला. ताकद नाही रामापुढे. आओ बोला. ब्रह्मा म्हणे काय झाले काळे विन पळ्या. ब्रह्मदेव घाबरला म्हणजे काय झालं. अवकाळी आव्हान आलं. दुनिया मूर्ती की काय. होता सगळा आडधरा पळती मरकटे सया. हे देखून थोरा वानर पुढे झाले. सगळे आडवे आले. पाया पडू लागले. रामा राग आवडा. बोला निळाची जामवंत अंगद सुग्रीव कपिनाथ विभीषण शरणागत श्री रघुनाथ प्राप्ती. सगळे देवाला प्रार्थना करू लागले. देवा राग आवडा. बर का राग बरा नसते महाराज. हो घरी बायको रागावली तर नवऱ्यावर चालना गेल्यावर तांब्याची बुड हाणते. घरी तांब्याला बुड बोचेस. उमरा मामा आले म्हणे महाराज तुमच्या इथं तांब्याला बोचेस म्हणजे कंपनीच निघाली तशी. हो दुसरी सृष्टी करता येत नाही. आता झालं ते झालं. एकदा मिळालेलं मिळालं बाबा. आता दुमार करणार म्हणजे तर औषध कुठे फुकट झाले काय. किती महागाई वाढली. आता येतं हाय ते सांभाळा. बरं का नवे करू नये. जुने सांभाळावे ज्याचे त्याने. आपलं आपल्याला सांभाळावं आणि या जन्माचं सार्थक करून घ्या. दुमार जन्म घेईल म्हणलं तर आपल्या हातात नाही. खंतीतेनं करा आणि होणे गाढ हो पुत्रा. आता माणसं झाले बरं झालं तुम्ही. आम्ही उद्याच्या खेपला पुत्र नाही तर गाढ हो झालं तर नाही तर भवानी. अवकाळी महाराज येत प्रलय व्हायचा नाही. 100 वर्ष होऊनच माणूस गेला पाहिजे. अवकाळी म्हणायचं ना. हे देवाचं तत्व आहे. रामाचा कायदा लागू होता तेव्हा एका बामणाचं पोरग 10 वर्षात नेलं होतं. तर बामणानं ते मोठे घेऊन आलं लेकराचं. वाचा लिहित आमच्या पोथीत आहे. आणि सांगितलं तू कुठं चुकलास. राजा तू आहेस. पोरग कसं मेलं माझं 12 वर्षाचं. देव हिंडत गेले आणि एक आणामी पोळी घेत तपश्चर्या करू लागली. त्याला मारलं तेव्हा ते पोरग उठलं. मला सांगायचा मुद्दा कसा आहे. जिम्मेदार माणसावर जिम्मेदारी असते. जे झोपी गेलं तर कवा झोपी जाऊ काय. उजळलं तरी उठ ना जिम्मेदार. समाज सगळ्या सृष्टीचे प्रतिपादनाची मोठी काय बोलायचं. आम्ही म्हणून सांभाळलं. काला म्हणायचे अरे काही उठल्या नाही तुम्ही. तुम्हाला जागेवर नेऊन देऊ लागलं. ते मी गरम पाणी तोंड धुवा मागत तोंड धुवा. जनक सगळ्यांचा पिता पिता माझा निरपराध निर्बळाचा सार कैसा करीतोशी. का देवाने विनंती केली. सगळ्या देवानी देवाची उष्णात शांत झाला. बोला म्हणून धरले दोन्ही चरणा नको प्रयोगुनी बाण. तू कृपाळू रघुनंदन क्रोधापशमन करी राम. क्रोधापशमन करी राम. राग आवरा देवा.
सगळ्या देवाने प्रार्थना केली. रामाला लक्ष्मणाच्या शक्तीभेदात लक्ष्मण कोमात गेला. रामाला राग आला. लोकांच्या विनंतीवरून राग शांत केला. महाराज बड्याला राग येऊ नये, ध्यानात ठेवा. राग कोणाला येऊ नये. ज्याची जवळ सत्ता आहे. बडा कोण? हात कोणाच्या हातात आहे त्याचा बडा. सत्ता कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे की पोराच्या की सन्नाच्या की बायकोच्या? मला जराशी 2 रुपये देते काही. भक्तजनांचा कृपाळ श्रीराम हरिन दयाळ ओळखा कृपा कल्लोळ पाळ. बाबा मोठा ते आहे, त्याच्या हातात ताकद आहे. ते कमरेला हात, कमरेचा हात जाऊ देऊ नका. उघड तुटके मुटके हात ठेवला खुरकुर वाजला सुना म्हणतात त्याच्या जवळ आहे काहीतरी. हो भगवंताची दया. महाराज येत एकंदरीत दयार्णवानं जिथं प्रगट झाला. देवानं राग आवडला. अध्याय संपला. बोला. उल्लंघन केले क्रोधाचे उपशमन भक्त अवघड न करी. देवाला विनंती करा. देव तुमचं मन कधी मोडणार नाही. भगवंतावर भार घाला. महाराज बरोबर माय होऊन धावून येते. द्रौपदीनं 5 नवरे असे बसलेले पाहिजे. 5 नवरे होते द्रौपदीला. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. 5कडे पाहिलं. दुर्योधनानं माणसं जे लावला होता दुःशासन, दुगड्याच्या मिरीला हात लावला त्यानं. आता महाराज द्रौपदी नागवी होणार. तितक्यामध्ये भगवंताला हाक मारली. हे सगळे कुठून खायचे आणि उठून जायचे. कोणी कोणाच्या कामाला येत नाही. देवाला हाक मारली. कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया गावी. बहीण तुझी उघडी वाहिली. तुला भावाला लाज आहे. कोणाची बहीण म्हणती. याच्या करता महाराज द्रौपदीचा साडी झाला. का साडी झाला? उमराव पाटील घडी द्यायला गेली तर उघडी होईल. नेसता नेसता म्हणून आपणच साडी झाला. देवाच्यावर भार घाला. देव तुमचं काम करी. महाराज गौरामेन जाऊ. भगवंताचं चिंतन करा. काम देईल बाबा तुम्हाला कवा तरी. हा सृष्टी हे लावे 2-3 शब्द. देवरूपाने हे सृष्टी नटलेली अवघी आनंदाची सृष्टी झाली. सगळ्या घटामठामध्ये देव दिसते. घटामठामध्ये का घालिता श्रीमारामी मिठी. देवाच्या पायावर प्रेमाची मिठी घाला. बर का देव तुम्हाला दर्शन देईल. या झाडा झुडपातून, तुमच्या कार्यक्रमातून, तुमच्या जीवनामध्ये जिकडे तिकडे हिरवळ होईल. येते एकंदरीत ज्ञानाची आणि तुम्हाला देवाचं दर्शन होईल. अध्याय संपला. 6वा. चिंता करायची नाही. एकच अध्याय 7वा. सुटकीचा मांडव. बरोबर टाइम टू टाइम होणार. 5 वाजले बरोबर सूर्योदयाला आरती. चला पुढे. असा देव कृपावंत आहे. क्रोध आवरला. शांत झाले. अध्याय संपला. बोला. युद्धकांडे एकाकार ठिकाणी रघुनाथ क्रोधोपशमन. तुकाराम पंढरीनाथ राजा रामचंद्र महारुद्र हनुमान शांती ब्रह्म. मोठ्या बोलता. हा सताई सताई कुई 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 कुई. आता मोठ्या पुंडली असे ताळून वेळेवर कोण कोण जळून जाऊ दे माय भगवान. हा म्हणते
उचलून घेतल्या. चला